त्याचं कारण असं की कष्ट करणारा, खर्च करणारा, त्या प्लॉटला वेळ देणारा, जर त्याला न्याय भेटत नसेल साहेब, तर तो त्याच्या रानात काय चोर आहे का, तो काय कोण आहे होतो नेमका, गुन्हेगार आहे का तो? त्याच्या रानात कष्ट करताना त्याला अपेक्षित हे पीक दिसत नाही, उत्पादन त्याचं मिळणं असं त्याच्या नजरेला दिसत नाही, तो कोण आहे नेमका? त्याच्या रानात कोण आहे? तो गुन्हेगार आहे का कष्ट करताना? गुन्हेगार नाहीच घेतो. पण मग त्याला जर यश येत नाही, त्याला काय काय केलं पाहिजे? वापरा बायोरनी गडीवर साईडला ठेवा साहेब. तुम्ही आता ही जर वापरलं नसतं तर काय केलं असतं? या प्लॉटचं काय केलं असतं तुम्ही? नाही, मोडूनच टाकला असता ना. बरं, मोडल्यावर मग तुम्ही केलेला खर्च बाहेरच निघाला असता ना, उलट अंगलोट आला असता. अंगलोट आला असता. अंगलोट सर हे आता अंगलोट येईन असं वाटतंय का? आता नाही अंगलोट येत. म्हणजे मी झालेलं मुद्दाम काय सगळं- विचारतोय तुम्हाला, असं खूप येऊन बोलतोय असं नका वाटून घेऊ. नाही 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 नाही. तुमची काय आणि मला प्रत्येक कळलं की- शेतकऱ्याची काय किंवा तुमच्या किंवा मी काय, बरोबर. आपल्या सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. हा. फक्त बोलायचंय का, ज्याला कळण शहाणा तो धनी, त्यातलं पुढे बोलायसारखं नाही. बरोबर आहे की. सर हे द्राक्षाची बागायतदार आहेत. बरं. द्राक्षाच्या बागायतदाराला कुठलंही काय सांगायची गरज नाही. नाही नाही, ते औषध सगळी माहित आहे ती ना, कुठल्याला काय पाहिजे नाही, कुठलं औषध काय केल्यानंतर ते काय होतंय ती सर्वच माहिती आहे ना. मग मला काय म्हणायचं बघा, आता साहेब लय भारी बोलले बघा सर, तुम्ही द्राक्ष बागायतदार आहे साहेब, म्हणजे बरोबर. तुमच्याकडे ज्ञानाची काय कमतरता आहे का हो? नाहीच की. मग मला काय म्हणायचं, ज्याने आज केळी कधीच केली नाही ना, आज तो नवीन करतोय, नाही बरोबर. त्याच्याकडे काय ज्ञान आहे आता नेमकं सांगा, अनुभव काय? अनुभव हीच आता घ्यावा लागतोय ना. नाही, ती आता हे का मला काय म्हणायचंय, मार्केटमधून इकडून तिकडून उचका पाचका करून ही महागडी पिकं करणं आहे का, बरोबर आहे. आणि इकडून तिकडून उचका पाचका करून जर पिकाने अपेक्षित आपल्याला त्याची वाढ वगैरे झाली नाही, उत्पादन भेटलं नाही, तर कष्ट करणारा, खर्च करणारा, वेळ देणारा त्या जमिनीत त्या पिकाला, लॉस तो जर लॉस मध्ये गेला, कष्ट करणारा म्हणतोय मी, चोऱ्या करणार नाही, बरोबर. कष्ट करणारा जर लॉस मध्ये गेला नाही आणि पुन्हा- शेती त्याला करू वाटली नाही, खाणारे काय माती खात्या काय? नाहीच की. हा, नाहीच, खाऊ शकत नाही ना. कष्ट करणाऱ्याने जर नाही पिकवलं तर कसं? आपल्याला कष्ट करणाऱ्यासाठी ही वापरा बायोरेनिक, ज्याचं काय शेतीवरती खूप मोठं प्रेम आहे बरोबर. आणि त्याला एक जाणीव आहे कोणती, की मी एवढं कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना ही का माझ्यावर बोला नाही, का रुचलंय, बरोबर हे आहे. ज्याला कळतं ही बोलतं, आणि ज्याला ही व्हिडिओ पाहायला भेटन बरोबर आहे. तोच फक्त सियाना तो धनी वापरा बायोरेनिक कडवळे. मी म्हणतो कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयात हरिक वाटे द्या, ज्याला वापरा कळन तो शेतीत कधीच हरणार नाही, शब्द माझा आहे. नाही बरोबर आहे. ज्याला वापरा बायोरेनिक कळन तो शेतीत कुठल्याच पिकात हरणार नाही. नाही जी. फक्त निसर्गावर आपण सुद्धा काही बोलू शकत नाही, नाही कारण निसर्ग सगळ्याचा बाप आहे. एकदा वारा आला तर सगळ्यात सेफ करतो, आणि भरपूर काय चांगलं पडलं तर अगदी सोन्याहून पिवळं सगळे पिकत. नाही नाही. बरोबर आहे का नाही? निसर्गाचं कोणाच्याच हा. हातात नाही ना. तर मला काय म्हणायचंय, तुमच्याकडून मला हा शब्द पाहिजे की केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत, नाही, त्याने त्यांच्या प्रत्येकाच्या अनुभवानुसार वापरायला पाहिजे तर, किंवा तुमचं मार्गदर्शन घेऊन वापरायला पाहिजे तर, अंदाजे करून काही उपयोग नाही. बरोबर आहे की नाही? हम्म. नाही, आता तुम्ही जो हा धाडसी निर्णय घेतला सर, मला काय म्हणायचंय, तुम्ही हा धाडसी निर्णय घेतला, मी घेतला नसता शेवटची तर- स्टेप केली ना. हा शेवट एक तर मोडायची तर नाही तर एक तर पैसे तर घालवायचं, असा निर्णय केलता. मग त्यात जर यश आलं ठीक, नाहीतर मोडून टाकायचं पूर्ण प्लॉट आणि ऊस लागण करायचं. बरं, आता मला सांगा एका शब्दाचं उत्तर, तुम्ही हे मार्गदर्शन घेण्या अगोदर हम्म. तुम्ही द्राक्ष बागायतदार आहेत, ह्याला काय काय द्यायला काय कमी पडली होते का? नाहीच की. तरी उचलत नव्हतं. नव्हतं आहे का नाही? उचल. तुम्हाला आणि- सगळ्या ग्रेड कुठल्या सोडल्यानंतर काय सोडल्यानंतर काय होते सगळं माहिती बऱ्यापैकी. बऱ्यापैकी माहिती आहे. आता बघा बरं का, पण मला त्याला मी अजून पतोर 8-8 दिवसाच्या अंतरानच औषध सोडतो. लोक म्हणते ते 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड औषध सोडावं लागतं. मी आणखीही कधी सोडलं नाही. कमीत कमी 5 ते 7 दिवसाच्या अंतराने मी औषध सोडतोय. नाही सोडे ना तुमच्या पद्धतीने. बघा मला काय पाहिजे की तुम्ही तुमच्या पद्धतीने करीत असताना प्लॉट उचलत नव्हता, आणि बरोबर. तुमच्या पद्धतीत फक्त वापरा बायोरेनिक ऍड केले. ऍड केलं. बघत सर आले तुम्हाला असा शब्द वापरला का, आज मार्केटमध्ये काय चाललंय त्यामुळे एक मुद्दाम शब्द वेगळा बोलतोय, आमचं वापरलं ना, हम्म. बघा बरं का, चांगली स्टाईल विली भारी, बरं. आमचं वापरलं ना, हम्म. मार्केटचं काय वापरायचं नाही, नाही नाही, बरोबर आहे की. असं वापरला का शब्द त्यांनी? नाही नाही नाही, तसं काय सांगितलं नाही ते. त्यांनी काय सांगितलं, नाही, साहेब तुमच्या पद्धतीत आपलं मार्गदर्शन हे ऍड करा. ऍड करा. म्हणजे आपलं मार्गदर्शन काय म्हणतंय, ही वापरा बायोरेनिक एक थोडक्यात शाळा अशी भरवली आज, की मार्केटमधलं तुम्ही काही आणून टाका, फक्त वापरा बायोरेनिक ऍड केलं की तुमचं पीक एकदम सुदृढ पद्धतीने, येते. एकदम सशक्त पद्धतीने वाढ होती आणि अन्नद्रव्याने तृप्त होते. हे आज पाल्याकडे जर बघितलं तर पीक ही भुक्याजलेलं आहे,